शेंगदाणे म्हणजे पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिएंट्स, सुपर फूड, योगिक फूड, पॉझिटिव्ह प्राणिक फूड म्हणून प्रसिद्ध असणारे, प्रत्येक ऋतूत साथ देणारे हे शेंगदाणे. अशा ह्या सुपर कूल शेंगदाण्यांपासून आज आपण तयार करूया झटपट पौष्टिक न्याहारी. त्यासाठी सुरू करूया कॉन्शियस भटकंती. नमस्कार. आजची कॉन्शियस भटकंती आहे खाऊ नगरीतून. आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीत शेंगदाण्याचं विशेष महत्त्व. शेंगदाण्यातल्या पौष्टिक घटकांचा आपल्या शरीराला लाभ मिळावा म्हणून आपल्या पूर्वजांनी शेंगदाणे खाण्याचं योग्य प्रमाण आणि खास पद्धतीही शोधून काढल्या. हे खरंच कौतुकास्पद आहे. तिखट मिठाच्या पदार्थांपासून गोडाच्या पदार्थांपर्यंत शेंगदाणे अगदी सहज सामावून जातात. शेंगदाण्याचं तेल खाद्यपदार्थ चविष्ट करत पोषण देतं, तर भाजलेल्या दाण्याचं कूट चटणी, भाजी, कोशिंबीर, खिचडी, लाडू चिक्कीत स्थान मिळवतं. भिजलेले दाणे अळू मेथीच्या गोळा भाजीची रंगत वाढवणारे, तर अबालवृद्धांना प्रिय असे भट्टीत भाजलेले खारे दाणे. नैवेद्याचा ताट असो वा उपवासाचा फराळ, शेंगदाण्यांना कायमच पसंती मिळते. तुम्हाला शेंगदाणे कसे खायला आवडतात आणि शेंगदाणे असणारा कोणता पदार्थ तुमचा आवडता आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. शेंगदाणे थोड्या प्रमाणात कच्चेही खाल्ले जातात, पण जास्त करून दाणे हे भाजून, उकडून किंवा भिजवूनच खाल्ले जातात. यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? शेंगदाणे भिजवण्याची एक खास पद्धत आहे. ती कोणती आणि भिजवलेल्या शेंगदाण्यांपासून झटपट न्याहारी कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली ह्या पुस्तकात. अ टेस्ट ऑफ वेलबिईंग, सद्गुरूज इन्साइट फॉर युअर गॅस्ट्रोनॉमिक्स. हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे. या पुस्तकात चविष्ट आरोग्यदायी अनेक पाककृती आहेत, सोबत काही खास टिप्स सुद्धा आहेत. या पुस्तकामुळे शेंगदाण्याविषयी अनेक रंजक गोष्टी आणि सोबत काही मस्त पाककृतीही मला कळल्या. शेंगदाणे भाजून, उकडून, भिजवून खाण्याचे काय काय फायदे आहेत, तर ह्यामुळे शेंगदाणे पचायला सोपे होतात आणि त्यातले पौष्टिक घटक शरीराला सहज मिळवण्यासाठी मदत होते. झटपट पौष्टिक नाश्त्यासाठी एका माणसासाठी एक मूठभर दाणे घ्यायचे. ते स्वच्छ धुवून स्टील किंवा काचेच्या भांड्यात कोमट पाण्यात 6 ते 8 तास भिजत घालायचे. या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे दाणे भिजत घालताना दाण्याच्या थराच्या उंचीच्या साधारण दुप्पट उंचीवर पाण्याची पातळी राहील इतकं पाणी घालायचं आणि ह्यात किंचित आपण मीठही घालू शकतो, ज्यामुळे शेंगदाण्यातले एन्झाईम्स इन्हिबिटर्स कमी व्हायला मदत होते, ज्यामुळे दाणे पचायला अधिक सोपे होतात आणि त्यातली व्हिटॅमिन्स मिळवणं शरीराला सहज होतं. 6 ते 8 तास भिजलेल्या दाण्यातलं पाणी काढून टाकायचं. प्यायच्या पाण्यानं दाणे धुवून झाले की आपण हे असेच खाऊ शकतो, सॅलेडमध्ये घालू शकतो. तसंच एक मस्त झटपट ब्रेकफास्ट डिश बनवू शकतो. त्यासाठी भिजलेले दाणे, केळं, मध, ओलं खोबरं असं एकत्र करून खाऊ शकतो, किंवा हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलं की खिरीसारखं होतं, असंही छान लागतं. ह्याच मिश्रणात नारळाचं दूध घालून मिक्सरमधून फिरवून घेतलं की तयार झालं पौष्टिक प्रोटीन शेक. एरवी आणि उपवासालाही चालणारी शेंगदाण्याची स्मार्ट रेसिपी नक्की करून बघा. शेंगदाण्याचं अधिक महत्त्व जाणून घेऊया सद्गुरूंकडून. I am particularly fascinated about the groundnut because there was a period of my life when I just lived on groundnut and banana, that's all. Because it has everything you need. Just soaked groundnut. If you soak it for over 6 to 8 hours, it takes away certain aspects which are called as pitta. One handful, this much of groundnut soaked overnight, one banana, my entire day would go. I'm perfectly active, more active than most people will ever imagine.